श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या शनिवारी 31 जानेवारीला आहे श्री विश्वकर्मा जयंती. आपलं स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि तुमचं स्वतःचं घर होण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होत असतील. खूप प्रयत्न करून सुद्धा जर तुमचं स्वतःचं घर होत नसेल किंवा तुमचं एखादं जुनं घर असेल आणि ते विकलं जात नसेल किंवा तुमचं एखादं घर हे भाड्याने जात नसेल, त्याचप्रमाणे जर तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये सुद्धा अडचणी या निर्माण होत असतील किंवा तुमच्या घरात वास्तुदोष आहे, नवीन वास्तू खरेदी करण्यामध्ये अनेक अडचणी या जर तुम्हाला निर्माण होत असतील, तर यासारख्या ज्या समस्या तुमच्या आहेत तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी जर तुम्ही विश्वकर्मा जयंतीपासून म्हणजेच उद्यापासून जर तुम्ही मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सेवा केली, पूजा केली, तर तुमच्या या सर्व समस्या नक्की दूर होतील. तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा तुम्हाला नक्की दिसेल. कधीकधी खूप प्रयत्न करूनसुद्धा एखादी वास्तू खरेदी करण्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतात. तर आपली हीच समस्या दूर होण्यासाठी विश्वकर्मा जयंतीपासून आपल्याला ही प्रभावी सेवा करायची आहे. या एका स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. विश्वकर्मा जयंतीपासून जर तुम्ही या स्तोत्राचं पठण केलं आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पूजा केली, सेवा केली, तर यामुळे 6 महिन्यामध्ये तुमचं स्वतःचं घर हे 100% होईलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की विश्वकर्मा जयंतीपासून आपल्याला कोणत्या एकाच प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि आपलं स्वतःचं घर होण्यासाठी आपल्याला पूजा, सेवा कशी करायची आहे आणि या पूजेचे, सेवेचे नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माघ शुक्ल त्रयोदशीला साजरी होणारी विश्वकर्मा जयंती ही सृष्टीचे शिल्पकार व वास्तुकला तज्ज्ञ भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी यंत्रे, अवजारे, कारखाने व वाहनांची पूजा करून प्रगतीसाठी विश्वकर्मा देवाची विशेष सेवा केली जाते. आणि हा दिवस व्यावसायिक यश, सुरक्षितता आणि कौशल्यवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जगातील पहिले अभियंता म्हणून विश्वकर्मा देवाची पूजा केली जाते. विश्वकर्मांना देवतांचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण त्यांनी महादेवांचे त्रिशूळ, द्वारका, लंका इत्यादींसह सर्व देवी देवतांचे शस्त्रे निर्माण केली होती. आणि म्हणूनच आपण विश्वकर्मा यांच्या जयंतीला आपल्या घरात किंवा कार्यालयांमध्ये, कारखान्यांमध्ये यंत्रांची पूजा करत असतो. आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे विश्वकर्मा जयंती होय. देव विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार म्हणून पूजले जातात आणि हा सण प्रामुख्याने कारागीर, मजूर, अभियंता, वास्तुविशारद, यांत्रिकी आणि कारखान्यांमधील कामगारांसह विविध प्रकारच्या कारागिरीशी संबंधित लोकांद्वारे विशेषतः साजरा केला जातो. हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये साजरा केला जातो. या उत्सवाच्या दिवशी विश्वकर्मा पूजनासह अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम हे सुद्धा आयोजित केले जातात. तर यंदा हीच विश्वकर्मा जयंती उद्या 31 जानेवारीला शनिवारी आलेली आहे. तर या दिवशी आपलं स्वप्नातलं स्वतःचं घर पूर्ण होण्यासाठी आपल्याला पूजा, सेवा कशी करायची आहे आणि कोणत्या प्रभावी स्तोत्राचं पठण या दिवसापासून आपल्याला करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया. तुमचं स्वतःचं घर व्हावं यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात आणि तुमचं अर्ध आयुष्य हे भाड्याच्या घरामध्ये गेलं असेल आणि आता लवकरात लवकर तुमचं स्वतःचं घर व्हावं अशी तुमची इच्छा असेल, तर उद्या विश्वकर्मा जयंतीपासून तुम्ही ही सेवा सुरू करा. ही सेवा सुरू केल्यामुळे अवघ्या 6 महिन्यांच्या आतच तुमचं घर हे नक्की झालेलं असेल. उद्यापासून ही सेवा सुरू केल्यामुळे या 6 महिन्यांमध्ये तुमचं स्वतःचं घर होण्याचे योग हे तयार होतील आणि तुमचं स्वतःचं घर हे सुद्धा नक्की 100% होईल. तर यासाठी उद्या विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपलं स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि सूर्यदेवांना सर्वात आधी आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला एक पाट किंवा चौरंग हा मांडायचा आहे आणि त्यावर लाल रंगाचं वस्त्रही अंथरायचं आहे. आणि जर तुमच्याकडे विश्वकर्मा भगवानांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला त्या पाटावर ठेवायचा आहे. आता बघा, आपण विश्वकर्मा भगवानांचा फोटो देवघरामध्ये ठेवत नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे सुद्धा असा फोटो नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून तो फोटो, त्याची प्रिंट काढून तो फोटो जरी तुम्ही पाटावर ठेवलात तरीसुद्धा चालेल. किंवा एक सुपारी घ्यायची आहे आणि तिची विश्वकर्मा स्वरूप म्हणून पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आहे. आपल्या घरामध्ये पुजलेली सुपारी ही आपल्याला चुकूनही ठेवायची नाही, तर दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आहे आणि तिचीच विश्वकर्मा स्वरूप मानून आपल्याला पूजा करायची आहे. फोटो असेल तर तुम्हाला तो फोटो ठेवायचा आहे आणि त्याच्यासमोरच तुम्हाला
थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर एक सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून. किंवा मग तुम्ही आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर पुन्हा आपल्याला थोडीशी तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे विश्वकर्मा भगवान म्हणून. किंवा मग तुम्ही 2 विड्याची पानं घेऊन त्यावर तांदळाची रास ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतात आणि त्याच्याच बाजूला दुसरी 2 विड्याची पानं घेऊन त्यावर तांदळाची रास ठेवून त्यावर तुम्ही ही सुपारी ठेवू शकतात विश्वकर्मा भगवान म्हणून. आणि यानंतर धूप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायचं आहे. फोटो असेल तर फोटो ठेवा, नाहीतर अशी सुपारी आपल्याला विश्वकर्मा भगवानांची ठेवायची आहे. तर अशी पूजेची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा आपल्याला करायची आहे. यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा ती सुपारी तांबणामध्ये ठेवायची आहे आणि 11 वेळा ओम गंग गणपते नमः असं म्हणत शुद्ध पाण्याचा अभिषेक आपल्याला त्या मूर्तीवर किंवा सुपारीवर करायचा आहे. आणि यानंतर ती मूर्ती सुपारी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा पाटावर ठेवायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून आपल्याला धूपदीप हा त्या सुपारीला ओवाळून घ्यायचा आहे. आणि यानंतर साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि यानंतर विश्वकर्मा भगवानांची जी सुपारी आहे तर ती सुपारी आपल्याला तांबणामध्ये घ्यायची आहे आणि त्यांना सुद्धा 11 वेळा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे. आणि यानंतर ही सुपारी सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा त्या पाटावर तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे. आणि या सुपारीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता, फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि तुमच्याकडे जर विश्वकर्मा भगवानांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि जर मूर्ती असेल तर याप्रमाणे मूर्तीला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे त्या मूर्तीची किंवा फोटोची सुद्धा पाटावर ठेवून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तसंच या दिवशी तुम्ही फळांचा किंवा एखादा गोड पदार्थ बनवून त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात. आणि ही जी सेवा आहे तर ही सेवा स्त्री किंवा पुरुष अगदी कोणीही करू शकतं. आणि उपवाससुद्धा यासाठी करण्याची काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी पूजेची मांडणी करून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी संकल्प हा करून घ्यायचा आहे. तुमचं नाव, गोत्र हे तुम्हाला बोलायचं आहे. आणि आजपासून 6 महिन्यांपर्यंत मी विश्वकर्मा स्तोत्राचे नित्य नियमाने रोज 11 वेळा पठण करेल, याप्रमाणे तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला विश्वकर्मा स्तोत्राचं पुस्तक हे आणायचं आहे आणि त्यामध्ये बघूनच तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे रोज 11 वेळा. गुगलवर तुम्ही हे स्तोत्र सर्च केलं तर तुम्हाला तिथे सुद्धा मिळून जाईल. पण आपल्याला या पुस्तकाचं, या ग्रंथाचं सुद्धा पूजन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे पुस्तक जरूर आणायचं आहे आणि तिथे बघूनच हे स्तोत्र आपल्याला रोज पठण करायचं आहे 6 महिने 11 वेळा. हे विश्वकर्मा स्तोत्र 1 वेळा पठण करण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनिटच लागतील. अगदी छोटंसं असं हे विश्वकर्मा स्तोत्र आहे. त्यामुळे हे स्तोत्र रोज 11 वेळा पठण करण्याला तुम्हाला खूप वेळ हा काही लागणार नाही. तर याप्रमाणे तुम्हाला उद्या विश्वकर्मा जयंतीपासून विश्वकर्मा या स्तोत्राचं नित्यनियमानं 6 महिने रोज 11 वेळा पठण करायचं आहे. आणि 6 महिने ही सेवा करत असताना जर तुम्हाला मध्येच पिरियड्स आले तर किंवा सूतक आलं तर तुम्ही ही सेवा तिथेच स्टॉप करा. आणि तुमचे मासिक धर्माचे किंवा सूतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर जिथून तुम्ही ही सेवा स्टॉप केली होती तिथूनच पुढे ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. पुन्हा नव्याने ही सेवा सुरू करण्याची काहीही गरज नाही. आणि जी महिला ही सेवा करत आहे आणि त्या महिलेला मासिक धर्म आले तर अशा वेळेस तुमच्या घरातील इतर सदस्यांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. म्हणजे जेणेकरून तुमच्या या सेवेमध्ये खंड पडणार नाही. आणि तुमचे मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुढे ही सेवा तशीच कंटिन्यू करू शकता. आणि सूतक असताना आपल्या घरातील कोणत्याच व्यक्तीला ही सेवा करता येणार नाही. त्यासाठी सूतक पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही ही सेवा पुढे कंटिन्यू करा. आणि 6 महिने ही सेवा करत असताना जर तुम्हाला मध्येच गावाला जावं लागलं तर तुम्ही तिथे सुद्धा ही सेवा करू शकतात, काहीच हरकत नाही. जिथे तुम्ही गेला असाल तिथे देवघरासमोर बसायचं, दिवा अगरबत्ती लावायची आणि ही सेवा सुरू करायची. संकल्प करताना आपण 11 वेळा पठण करेल असं म्हटलेलं असतं. त्यामुळे 11 वेळाच आपल्याला हे स्तोत्र रोज पठण करायचं आहे. 6 महिने जर 11 वेळा आपण हे स्तोत्र पठण केलं तर आपल्याला त्याचं फळ हे अतिशय शीघ्र आणि लवकरात लवकर मिळेल. आणि जर तुम्हाला 11 वेळा हे स्तोत्र पठण करणं रोज 6 महिने जमत नसेल तर मग तुम्ही मी यथाशक्ती म्हणजे रोज 3 वेळा, 5 वेळा किंवा 1 वेळा हे स्तोत्र 6 महिने पठण करेल असं सुद्धा संकल्प करताना म्हणू शकतात. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही या स्तोत्राचं पठण करू शकता. आणि शक्यतोवर ही सेवा करताना वेळही एकच ठेवा. आणि जर तुम्हाला या सेवेला उद्यापासून सुरुवात करणं शक्य नाही झालं तर एखादा गुरुवार किंवा शुक्रवार किंवा एखादा शुभ दिवस पाहून किंवा बुधवारचा दिवस पाहून ज्या दिवशी तुमचं मन हे प्रसन्न असेल आणि तुमची ही सेवा करण्याची मनापासून तयारी असेल तर त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात, काहीही हरकत नाही. आणि ही सेवा करत असताना शक्यतोवर मांसाहार हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे.
घरातल्या इतर व्यक्ती मांसाहार करत असतील तरी चालेल, पण जी व्यक्ती सेवा करत आहे तर तिने मांसाहार हा करायचा नाही आहे. आणि जर तुम्ही मांसाहार हा करतच असाल तर तुम्हाला ही सेवा करून नंतर मग मांसाहार हा करायचा आहे. पण शक्य झाल्यास मांसाहार हा बंदच करावा, कारण असं केल्याने तुम्हाला या सेवेची प्रचिती, या सेवेचं फळ हे लवकरात लवकर प्राप्त होईल आणि तुमचं स्वतःचं घर हे सुद्धा लवकर होईल. तर याप्रमाणे ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि ही पूजेची मांडणी आपल्याला 6 महिने तशीच ठेवायची आहे का? तर नाही. आपल्याला ही पूजेची मांडणी उद्या करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या पूजेची उत्तर पूजा करून आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची आहे. आणि पुढे 6 महिने आपल्याला सांगितल्याप्रमाणे फक्त या स्तोत्राचं पठण हे करायचं आहे. तर अशाप्रमाणे या सेवेसाठी खूप काही नियम नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी उद्यापासून तुम्ही ही सेवा अवश्य सुरू करा. येत्या 6 महिन्यामध्येच तुमचं स्वतःचं घर हे नक्की झालेलंच असेल. 6 महिन्यांमध्येच तुमचं घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होईल आणि म्हणून ही सेवा नक्की सुरू करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.